मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला. काय केलं जिजाबाईचं महाराज? आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हायचंय हे मात्र पुरुष मंडळ तुमच्या हातात आहे बरं का. आपल्याला वाईट मुलाचं बाप व्हायचंय की चांगला मुलगा घडवायचा आहे हे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणून महिला मंडळ कीर्तनाला आलेल्या महिला मंडळानं माझं एकच सांगणं आहे, अजिबात तुम्ही लक्ष्मी वैभव लक्ष्मीचं व्रत करू नका, देवदेव करू नका. मी कीर्तनकार असून तुम्हाला सांगते, वैभवी लक्ष्मीचं व्रत केलं तर वैभव तुमच्या घरामध्ये नांदेल का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिजाऊ साहेबांच्या चरित्राचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं पारायण करा. तुमच्या घरी ऐश्वर्य वैभव नांदल्याशिवाय राहणार नाही. असं महाराज रक्तातून सळसळ सळसळ सळ केलं पाहिजे काय. पण आजची महाराज आपली तरुण पिढी बडबाद झाली. आता इथं जर आम्ही नाचायला लागलो ना, काय काय जण म्हणतील काय नाच होती काय, कुठं नाचावं ते कळना. मला सांगा, इथं नाचलेलं चांगलं का बाहेर रस्त्यावर नाचलेलं चांगलं? कुठं नाचणं चांगलं? आजची महाराज, आता मी स्पष्टच बोलते, एवढी महाराज पोरं येडी झाली. आजच्या मुलांना आपली किंमत आहे ना, आपली किंमत ही आपणच वाढवायची असते. आपली किंमत दुसरं कोणी वाढवायला येत नाही. आपल्या मुलाला तुम्ही किती सांगा तू हे बन, मुलाला सांगा तू ते बन, जोपर्यंत तुमच्या मुलाला वाटत नाही की मला हे बनायचंय तोपर्यंत मुलगा काहीच करू शकत नाही. यश मिळवायचंय, यश मिळवण्याकरता महाराज आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. मी यश मिळवू शकत नाही, मी ते करू शकत नाही, याच्यापेक्षा करून बघायला काय हरकत आहे असं म्हणून टाकलेलं पहिलं पाऊल हे यशाकडे घेऊन जाणार असतं बरं का. फक्त वेळ कशाची आहे? पहिलं पाऊल टाकण्याची. आपण आपल्या मुलांना महाराज सावलीतून उन्हात जाऊनच देत नाही. आपण आपल्या मुलांचा हातच सोडत नाही का? आपण मुलाला सावलीतून उन्हात जाऊन देत नाही का तर त्याला ऊन लागेल. आपण मुलाचा गर्दीमध्ये हात सोडत नाही का तर तो गर्दीमध्ये काय होईल? हरवेल. आपण आपल्या मुलांना चांगलं खेळू देत नाही, नाचू देत नाही का तर तो पडेल. असा जर विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने, मासाहेबाने, जिजाऊ आईसाहेबांनी जर असा विचार केला असता तर सांगा आज छत्रपती घडले असते? अशी जर जिजाऊ आईसाहेबांनी विचार केला असता, राजे तुम्ही नका करू, तुम्ही करू शकत नाही, राजे तुम्ही घोड्यावर बसू नका, तुम्ही पडचाल, राजे तुम्ही असं करू नका, तुम्हाला तलवार लागेल, असा जर विचार केला असता तर आज महाराज छत्रपती शिवाजी महाराज घडले. छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण त्याच्या मागे महाराज महत्वाचं मोलाचा वाटा आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण त्यांना घडवणारी एक स्त्री महाराज राजमाता जिजाऊ होत्या आणि जिजाऊमुळे छत्रपती घडले. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला. काय केलं जिजाबाई साहेबांनी? या जिजाऊ ज्यांनी घडवलं
राजांचं स्वराज्य परत बहरावं आणि असंच राजांनी आपल्यामध्ये वास करावा. तर महाराज छत्रपती शिवाजी महाराज मोठी यावं असं वाटत असेल तर आधी जिजाऊ घडली पाहिजे आणि माझा शहाजी राजे घडले पाहिजेत. आणि जे महाराज जन्म घेणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या जन्माचं मिळालेल्या जीवनाचं सार्थक करणं हे मात्र कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणून त्या धन्य थोराई धन्य जिजाऊ माता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. म्हणून आज सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करणारं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. महाराज छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण याच्या माग मोठं काम जर कुणाचं असेल तर ते कुणाचं आहे? जिजाऊ आईसाहेबांचं आहे, शहाजी राजांचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या पिढीला आपण महाराज आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हायचंय हे मात्र पुरुष मंडळ तुमच्या हातात आहे बरं का. आपल्याला वाईट मुलाचं बाप व्हायचंय की चांगला मुलगा घडवायचा आहे हे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणून महिला मंडळ कीर्तनाला आलेल्या महिला मंडळाला माझं एकच सांगणं आहे, अजिबात तुम्ही लक्ष्मी वैभव लक्ष्मीचं व्रत करू नका, देवदेव करू नका. मी कीर्तनकार असून तुम्हाला सांगते, वैभवी लक्ष्मीचं व्रत केलं तर वैभव तुमच्या घरामध्ये नांदेल का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिजाऊ आईसाहेबांच्या चरित्राचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं पारायण करा. तुमच्या घरी ऐश्वर्य वैभव नांदल्याशिवाय राहणार नाही. फक्त महाराज घराघरामध्ये जिजाऊ आईसाहेबांचं चरित्र काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र काय होतं हे आजच्या पिढीला घडवण्याची शिकवण्याची गरज आहे. विचार करा, त्या काळात जर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले असते मी अफजल खानाच्या वधाला जाणार, अफजल खानाबरोबर मी युद्ध करू शकत नाही, मी माघार घेतो, असं जर राजांनी विचार केला असता तर मला सांगा आजचं स्वराज्य घडलं असतं? अहो ते जिजाऊ आई साहेब आहेत, मला सांगा जिजाऊ आई साहेबांना असं वाटलं असतं एकुलता एक लेकर आहे माझं, एकुलता एक लेक आहे आणि उद्या जर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही आई वडिलांनी कुणाकडे बघायचं, असा जर विचार केला असता तर मला सांगा आजचा हा स्वराज्याचा दिवस आपण बघितला असता? पण महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी असा विचार केला नाही की माझं काय होईल, मी त्यांच्याबरोबर लढू शकेल का नाही. राजांनी विचार केला, शिवाजी शब्द महाराज उलटा वाचून बघा, शिवाजी शब्द उलटा वाचला की काय शब्द तयार होतो? जीवाशी. महाराज जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी. म्हणून संकटांना आपल्या समोर घेता आलं पाहिजे, संकटांशी लढता आलं पाहिजे. संकटासोबत लढण्याचं सामर्थ्य हे आपल्यातच आहे आणि आपल्याच महाराज संकटासोबत आपल्या भीतीसोबत पराभव करण्याची ताकदही कुणाच्यात आहे? आपल्यात आहे. पण आपण आपल्या मुलांना कधी बाहेर जाऊन देत नाही, आपल्या मुलांना कधी त्याच्याबरोबर खेळू देत नाही, आपण आपल्या मुलांना कधी अंधारात ठेवत नाही, आपण मुलांना आपल्या कधी उन्हामध्ये त्याची झळ लागू देत नाही. मुलगा जर म्हटला ना आई सायकल खेळू, तर आत्ताची आई म्हणते नको पडशील, आई पोहायला जाऊ नको बुडशील, आई खेळायला जाऊ नको धडपडशील. मग पोरग म्हणतं आई मी करू काय? टीव्ही बघ. नशीब आहे महाराज शिवाजी महाराजांच्या काळात टीव्ही नव्हती, नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांना पण महाराज म्हणावं लागलं असतं की माझा महाराष्ट्र कुठं नेऊन सोडलाय. अवघड झालं. आताच्या महाराज आपल्या माणसांचा जीव तुझ्यात जीव रंगला,
म्हणजे नक्की काय असतं? अवघड झालं महाराज. कुठं नेऊन ठेवलाय आपण महाराष्ट्र. आपण आपल्या मुलांना खेळू देत नाही, त्याच्यासोबत लढायला सामर्थ्य देत नाही. आपल्या मुलांनी बौद्धिक विकास गरजेचा आहे, पण त्याच्याबरोबर आपल्या मुलांमध्ये शारीरिक विकासही गरजेचा आहे. मी एक जणाला असंच विचारलं, "होय रे बाळा, मैदानात जातो का नाही? कोणते खेळ खेळतो का नाही? कोणतं खेळ तू खेळतच नसशील?" तो मुलगा म्हटला, "महाराज सगळं खेळ खेळतो. फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, क्रिकेट सगळं खेळतो." म्हणलं, "दिवसभर मैदानातच असतो काय?" म्हणला, "नाही, मोबाईलवर खेळतो." मला सांगा, अशानं आपला महाराष्ट्र सुधारेल? अशानं आपला युवा मोठा होईल? छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या लहान वयामध्ये, महाराज लहान वयाचं लेकरू आहे, अवघं 6-7 वर्षाचं वय माझ्या राजाचं, आणि 6-7 वर्षाच्या वयामध्ये हातामध्ये महाराज लहानपणापासून ढाल तलवार घेतली आणि ढाल तलवार घेऊन अवघ्या लहान वयामध्ये त्या गावामध्ये महाराज जावं, तलवार हातामध्ये घ्यावी, डाव रचावा. माझ्या लहानपणामध्ये माझ्या राजानं सह्याद्री, महाराज सगळीकडे सह्याद्रीच्या रांगांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर व्हावा. हर हर महादेव! ती शिकवण पोटातूनच लागते महाराज. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने लहान महाराज छत्रपती शिवाजी महाराज गर्भात होते, गर्भात असल्यापासून संस्कार दिले. "राजे, स्वराज्य घडवायचंय तुम्हाला. राजे, स्त्रियांची आबरू राखायची आहे तुम्हाला. राजे, स्वराज्य घडवायचंय, ते कष्टकरी लोकांचं घडवायचंय. स्वराज्य घडवायचंय, आपलं म्हणून घडवायचंय." आणि आज महाराज माझ्या राजांची जयंती येते. कौतुक वाटतं महाराज त्या मुलांचं, जी मुलं महाराज शिवजयंती निमित्त सप्ताह ठेवतात. कौतुक वाटतं त्यांचं की जे शिवजयंती निमित्त सप्ताह ठेवून पंक्तीमध्ये महाराज पंक्ती वाढत असतात. कौतुक वाटतं त्यांचं की माझ्या राजांची ज्योत अभिमानानं महाराज घेऊन येतात. कौतुक वाटतं अशा मुलांचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हृदयात घेऊन फिरतात. अशा मुलांचं कौतुक वाटलं पाहिजे. पण तरुण मुलांना माझं सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेताय, जयंती साजरा करताय, चांगल्या मुलांसाठी हे मी बोलत नाही. पण जी मुलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर शिवजयंती साजरा करायला जातात, जी मुलं महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जयंती करतात आणि जयंतीला महाराज दारू पिऊन राडा करतात, तोंडामध्ये गुटखा आहे, मावा आहे, दारू आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त धिंगाणा घालतात. महाराज विचार करा, त्या बापाची मान. जो मुलगा 4 चौघामध्ये दारू पिऊन येतो, आसपासची माणसं म्हणतात, "कुणाचा आहे हा मुलगा?" त्यावेळेस बापाची मान शर्मेने खाली झुकली जाते. पण त्याच वेळेस सुसंस्कारी मुलगा येतो आणि महाराज 4 लोक स्वतः येऊन त्याला राम राम घालतात आणि म्हणतात, "कुणाचा आहे हा मुलगा?" त्यावेळी महाराज माझ्या बापाची मान स्वाभिमानाने ताठ होती. अशी मुलं पाहिजे. आजच्या मुलांना जागा करण्याची गरज आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डोक्यावर घेऊन फिरायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज केव्हा कळतील? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यामध्ये घुमतील ना, त्यावेळी महाराज माझा खरा युवा आज जागृत झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणून महाराज जिजाऊंनी घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना. अवघे महाराज 7 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. गावामध्ये तमाशाचा तंबू येतो आणि तमाशाचा तंबू आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई साहेबांना विचारतात, "मासाहेब, हा कसला तंबू आहे? कशाचं इथं काम चाललंय? काय प्रकार म्हणायचा?" त्यावेळेस महाराज अवघ्या 7 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाबाई साहेब सांगतात, "राजे, स्वराज्याचं रक्षक बनायचंय तुम्हाला. राजे, स्वराज्याचं रक्षक बनायचंय. स्त्रियांची इज्जत करायची आहे तुम्हाला. राज, बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा बनायचंय तुम्हाला. बाया वाचवणारा राजा बनायचंय." म्हणून महाराज अभिमान माना. आपण कुणाची लेक आहे? आपण महाराज कुणाची मुली आहोत? इथं बसलेल्या स्त्रियांना, इथं बसलेल्या तरुणींना माझं एकच सांगणं आहे की मी किती सुंदर दिसते. तुमच्या मुलीला सौंदर्यवती रूपवती बनवण्यापेक्षा तुमच्या मुलीला महाराज संस्कारवती बनवा. छत्रपती शिवाजी महाराजची वाघीण बनवा आणि तिलाच रणरागीण बनवा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सार्थक. नाहीतर महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला दारू पिऊन राडा घालणारी मुलं, लाज वाटते मला की त्या राजांनी कशा करता आपल्याला स्वराज्य दिलं. कीर्तन आणि इथं कीर्तनात आम्ही सांगायला गेलो ना, काही काही जणांना राग येतो महाराज की माणसं आम्हालाच बोलतात, असं का बोलले महाराज. पण एक सांगू का, कीर्तन करतोय पैसा कमवण्याकरता कीर्तन. पैसा महाराज आज आहे उद्या नाही, पैशाची काही गॅरंटी नाही. पण महाराज एक सांगू का, माझ्या कीर्तनातून माझा एक दादा जर व्यसन मुक्त झाला आणि एक माझी दिदी जर महाराज परमार्थिक झाली तर बस माझं कीर्तन सार्थक झालं. एवढं तरी महाराज मी कीर्तनातून विनंती करेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करता येत नसेल ना तर त्यांच्या जयंतीला दारू पिऊन राडा मात्र करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचा आदर जर करता येत नसेल ना तर आपल्याला महाराज त्यांचे मावळे म्हणून घ्यायला सुद्धा अधिकार नाही. महाराज काय होते माझे मावळे, अक्का जीवन महाराज माझ्या मावळ्यांनी राजा करता घालवलं, अर्पण केलं महाराज जीवन. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग सांगते. छत्रपती शिवाजी महाराज अवघे 13-14 वर्षाचे आणि लाल महालाच्या बागेच्या बाहेर सगळे घोडे असे लावलेले. आणि आपल्या मुलांना पण आवड असते, मुलगा जर नुकतंच सायकल शिकायला शिकलं तर मुलगा महाराज काय करतो, सारखा सायकल घेतो फिरवतो, त्याला त्याचं काय वाटतं, कौतुक वाटतं. तसं राजे नुकतेच घोडा चालवायला शिकलेले आणि नुकतंच घोडा चालवायला शिकले, राजांना कौतुक वाटायचं. धोंडाजींनी विचारलं, राजे आज कोणत्या घोड्यावर सैर मारणार. लाल बागेच्या बाहेर असलेली सगळी घोड्यांची रांग पाहिली आणि राजांनी हात केला, आज मला या घोड्यावर सैर मारायची. धोंडाजींनी बघितलं, अरे बाप रे, हे खूप अवकळ जनावर आहे. राजे हे फक्त थोरल्या मालकालाच बसवून देतं, तुम्हाला बसवू देणार. राजांनी हट्ट केला, नाही नाही मला ह्याच्यावरच बसायचंय. धोंडाजींनी महाराज खिडकी मधल्या महालाकडे बघितलं तर महालाकडे जिजाबाई साहेबांनी असा हात केला, बसू द्या त्यांना. तसं महाराज राजांनी घोड्यावर पाय टाकला आणि धोंडाजी पुढे यायच्या आत, लगाम धरण्याच्या आतच महाराज शिवाजी महाराजांनी घोड्याला टाच मारली. घोडं तसं उतारलं, घोडं चौताळलं, वाऱ्याच्या वेगात घोडं पळू लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सैर चालू केली, घोडं चौताळलं आणि वाऱ्याच्या वेगात घोडा उधाळला. तसं छत्रपती शिवाजी महाराज वर उडले आणि जोरात खाली आपटले. महाराज धक 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 जीव करायला लागला, काय करू. पण जिजाबाई साहेब खिडकीतून सगळं पाहत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज जसं खाली पडलं तसं ताड दिशेने उठलं, अंग झाडलं, अंग सगळीकडून खरवडलेलं, सगळीकडे लागलेलं अंगाला. पण डोळ्यातून पाण्याचा एक मात्र थेंब आला. पण त्यांचं लक्ष महाराज खिडकीमध्ये असलेल्या जिजाबाई साहेबांकडे गेलं आणि त्यांना महाराज रडू कोसळलं की मी एवढ्या जोरात पडलो. त्यांना वाटलं मा साहेब मला धरतील, मा साहेब पळत पळत येतील आणि मला विचारतील, बाय राजे लागले का तुम्हाला, बाय राजे तुम्ही ठीक आहात का. पण मा साहेब तिथं आल्या नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना दुःख झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज रागात चालून निघाले. तेवढ्या जिजाबाई साहेबांनी हाक मारली, राजे शिवबा इकडे या. शिवाजी महाराज एक नाही दोन नाही, शिवबा राजा एक नाही दोन नाही, शिवबा राजा थांबा म्हणते. तेवढ्यामध्ये राजे जाग्यावर थांबले. जिजाबाई साहेब आल्या, छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि विचारलं, राजे बाय राजे लागले का तुम्हाला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हात झटकला, सोडा आम्हाला, आम्ही पडलो, आम्हाला कसलं जोरात लागलं. आम्हाला वाटत होतं की त्या खिडकीतून तुम्ही बघताय आम्ही पडलेलो दिसतोय म्हटल्यावर, आम्ही पडलेलो दिसल्यावर तुम्ही पळत पळत येचाल, आम्हाला आलिंगन मारचाल आणि विचारचाल, बाय राजे लागलं का तुम्हाला. पण तुम्ही आला नाही. त्यावेळी जिजाबाई साहेबांना सांगितलं, राज पडलात तुम्ही, घोड्यावरून पडलात तुम्ही, पण वेदना कुणाला झाल्या, मला झाल्या. पण मला एकच सांगायचंय राज, सावरणारं कुणी असेल ना तर पडणाऱ्याला जोर येतो. सावरणारं कुणी असेल ना तर पडणाऱ्याला जोर येतो. राज सगळ्या स्वराज्याचा आधार बनायचाय तुम्हाला. आणि असा राजा काय कामाचा ज्याला आधीच आधार द्यायला लागतोय. निराधार असणारा राजा कुणाला चालणार
नाही राज तुम्हाला आयुष्यभर रडायचं नाही तर लढायचंय आणि हिंदवी स्वराज्य घडवायचंय. याच्या करता सावरलं नाही. अशा जिजाऊ आईसाहेब प्रत्येकाच्या घरी जन्माला येतील ना, त्यावेळेस महाराज छत्रपती शिवाजी महाराज घराघरात जन्माला येतील. घराघरात अशी महाराज मासाहेब घडल्या. असे महाराज म्हणून शिवरायांचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत. शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. महाराज रक्तामध्ये वादळ घुमलं पाहिजे. हा नाद लागतो नाद. कारण इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. असं कर्तृत्व होतं माझ्या राजाचं. म्हणून महाराज अशी मुलं जन्माला यावीत की ज्याचं कौतुक तुम्ही आम्ही कोण करणार. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून प्रत्येकाचा जन्म कशा ना कशा करताय. म्हणून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला कशा करता, स्वराज्याच्या रक्षणासाठी. म्हणून साधू संतांचा जन्म आहे तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी. आणि अजून एक साधन सांगतात की या भवसागरातून तरायचं असेल तर काय करा. अभंगाचं दुसरं चरण. हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन हराचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन पुढचा म्हणा पुढचं. घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी, हरी नाम संकीर्तन संतांचे पूजन, हरी नाम संकीर्तन संतांचे पूजन, हरी नाम संकीर्तन संतांचे पूजन, हरी नाम संकीर्तन संतांचे. आपला टाइम होत आलाय बरं का. 10:30 वाजून गेलेत. पण बघा नामातच एवढी ताकद आहे की त्याच्यामध्ये महाराज किती टाइम निघून गेला समजलं नाही. म्हणून आपल्या राजांनी मार्ग दाखवला. स्वराज्याचं रक्षण आपली आजची तरुण पिढी
माझ्या कीर्तनातून सगळं कीर्तन डोक्यावरून गेलं तरी चालेल, पण इथं आलेल्या प्रत्येक माऊलीने, इथं आलेल्या प्रत्येक वडिलांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपला मुलगा कर्तृत्ववान, आपला मुलगा सामर्थ्यवान बनला पाहिजे. आपलं आयुष्य सार्थक झालं, बाकी कोणती गोष्ट करायची गरज नाही. म्हणून महाराज सांगतात हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घाली लोटांगण, महाद्वारी विठोबा. रघुमाई